गुड मॉर्निंग. सकाळची 6 वाजलेत आणि बाहेर छान उजाडलंय बघा. आणि राजवीर पण उठलाय. मांजर गेली आहे आणि या मांजरीची शेपटी घेतच असतो हा नुसता. ती मांजर पण तसली जा, तिका पण आवडतं याच्याबरोबर खेळाक. तो माऊला ये करा, ये माझ्याकडे नाही यायचा. पायात घासता निसती येऊन येऊन. बेबी नको, नो 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 नको, हात नको लावू. चल हा. तर आता पप्पा मी आणि राजवीर चाललोय श्वेताला रेल्वे स्टेशनला आणायला. एक मारीन सांग ना असा हो. नाही नो मारीन. ये सकाळ सकाळ दिंड निघाली आमची. सुनबाई गाणूक चाललाव, सोडूक जाताव आणूक जाताव, याच चालला सध्या. आई पप्पा मी आणि राजवीर साहेब. राजवीर का रात्री 9:30ला झोपलाय, तो 6ला उठलाय. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग. किती झाले? आम्ही कणकावली. मी येऊ काय? मम्माला घ्यायला. मी येऊ? नो भाऊ सांग नो. हो नो मम्मा. नो, सांग नो. मम्मा नो आई. आई. तर मंडळी आता आपण पोहोचलोय कनेडीला. राजवीर जरा किरकिर करतोय. पप्पा मटण घ्यायला उतरलेत आणि समोर डोंगर बघा काय भारी दिसतोय. नंबर आहेत. गटारी स्पेशल. तर आता मटण घेऊन निघालोय कणकवलीच्या दिशेने. समोर बघताय रेल्वे स्टेशन आहे लेफ्टला. मालगाडी झाली. श्वेता आमच्या आधी पोहोचली आहे. कंटाळली असेल. राजवीर काय गाडी चालवून देत नव्हतं, सगळं अंगावरच होतं, त्यामुळे गाडी हळूहळू चालवायला लागत होती. कुठे आहे राजवीरची आई? कुठे ती? कुठे ती? ती बघा. आबा आबा बसलाय. आब आब आब. वेलकम. आली खाली. आई कुठे आहे? श्वेताला ये बोल, ये आई. बघता गेलो. ओके, तर आता आम्ही आलोय मंजुनाथ मध्ये नाश्ता करायला सगळे. ये. आई बस इथे. मग श्वेता कसं वाटलं ठाण्याला? मजा आली? नाका काय लावलं? साखर कॉफी बी आली? अच्छा. आई काय खाणार आहे? आईचं श्रावण आहे माहिती आहे का? किती लावते? 500 काय नाही लावत. हे तुला काय पाहिजे? शिरा उपमा आहे, इडली, मेदूवडा, बटाटा. तर आज गटारी अमावस्या आणि पावसाने चांगली हजेरी लावली. काल रात्रीपासून पाऊस पडतोय. हा कुठे गेला आहे ना? मी म्हटलं बाहेर इलो नाही गेलो काय. तर आई पप्पा आत्ताच गेले, पावसाच्या आधी गेलेत, म्हणजे पोचले असतील एव्हाना. आणि आता मी जाईन थोड्या वेळाने, जरा आंघोळ पांघोळ करेन, पाया पडायचे देवळात जाऊन पण. आणि हा बघा आला विरा. हे विरा पडणार ना बेबी असा. पाहू धरायला पाहू. मग पाहू कुठे आहे? पाहू कुठे आहे? पाहूला ये कर. ये बा. हम्मा कशी करते तो ना? हम्मा कशी करते? मा कशी करते? बा कान कुठे आहेत? राजूचे कान कुठे आहेत? कान कुठे आहेत? सो मी चाललो. बाय. अशी बा अशी. ए अशी कसं करत? अशी कसं करत? काय दिसली मुंगी डोंगळ काहीतरी दिसलो. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळचं स्वागत आहे. आत्ताच आपण श्वेताला रेल्वे स्टेशनवरून घेऊन आलो आणि येता येता कनेडीतनं बकऱ्याचं मटण पण आणलं आहे. आणि हा नाराज झाला आहे कारण न्याला मटण खायला नाही भेटणार. आणि मी आज चक्क बकऱ्याचं मटण आणि घावणे खाणार आहे. तुझ्यासाठी नळी आणतले बाबी. नळी कशी खाणार? हां
त्याला नाही आवडायला लागली आहे, देणार त्याला. तर आता जाऊया. सगळ्यात आधी मला केस कापायची आहेत पपी दादाकडे, कारण उद्यापासून माझं श्रावण आहे. पहिल्यांदा पाळणार आहे, माहीत नाही कसं काय ॲडजस्ट होईल, पण ठीक आहे. गणपतीचे पूर्ण 7 दिवस झाल्याशिवाय आपण श्रावण सोडणार नाही आहोत. तर सगळ्यात आधी पपी दादाकडे जाऊया. दाढी केस जरा बारीक करून घेऊ. या तिकडनं हरकुळत जाऊया आणि त्यानंतर आईच्या हातची छान रेसिपी आणि गतहरी अमावस्या साजरी करूया. तर तू येणार आहेस काय? तो आता येईल निजेक. बाय बाय करा, बाय कर, बाय. ओके मंडळी, तर आता मी न आंघोळ पांघोळ करताच निघालो आहे पपी दादाकडे जायला. तिथे आपण दाढी केस करू, त्यानंतर घरी जाऊ असा तर प्लॅन आहे. आज बुधवार आहे, गटारी आहे, त्यामुळे गर्दी असेल केस कापायला येतं कन्फर्म. आई म्हणालेली 11पर्यंत तरी आहे. गाडी लॉकच नव्हती केली मी, माझी गाडी बिचारी जुनी होत चालली. तर माझ्या फोंड्यातल्या घरापासून आमचं हरकुळ जेमतेम 10 किलोमीटरवर आहे. वाटेत जाताना इथे विठ्ठल रुक्मिणीचं देऊळ लागतं आणि जस्ट पुढे हा पहिला लेफ्ट मारला की तुम्हाला हरकुळ खुर्द तलाव आणि जी सांड आपण दाखवलेली लास्ट ब्लॉगमध्ये, बरीच लोक शोधत येतात, तर या गणपती बाप्पाच्या इथून लेफ्ट मारायचं आहे. आणि हे चव्हाटा मंदिर, इथे आमची गाव होळी असते. त्याच्यासमोर ही हरकुळ गावचं हायस्कूल आहे. जस्ट पुढे आलात की इकडे हे बौद्धवाडीकडे रस्ता जातो आणि इथे लेफ्टला बघाल तर ही आमची ग्रामपंचायत संपूर्ण हरकुळ गावची. आणि तिथेच सोसायटी आणि गुरांचा दवाखाना आणि माणसांचा दवाखाना देखील सरकारी ग्रामपंचायततर्फे असतो तो. आणि हा रस्ता उतरताना इथे उजवीकडे जर असं खाली उतरलात कच्च्या रस्त्याने तर आमचे जे गणपती बाप्पा बसतात, मांडघर आमचं म्हणतो, ते इथे ह्या साईडला खाली. मेन रस्ता पण आहे. पपीदादाच्या इकडून पुढे राईटला जायचं. चला आता पपीदादाकडे आपण पोचतोय. दाढी केस करूया जरा पटकन पातळ आणि घरात पोचूया. ओके मंडळी, तर ही असं माझी आऊस आणि आऊशीन तयारी करून ठेवल्या ना. हे 1.5 किलो मटण आणलेलं, त्यातलं हड्डी आईने काय केलं, उकडून ठेवलं कुकरात आधीच आणि हे नरम काढलंय. हे 2 टायमाचं आहे. यातलं थोडं संध्याकाळसाठी मी घेऊन पण जाणार आणि इथे खाणार पण. काही काही बोटी मोठी होत काय नाही. बरं, कोणी कापलं नाही पप्पानी. आता काय करूया, सगळ्यात आधी थपथपीत. चलो. सुको खोबरं, 2 वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी ओलं खोबरं आणि 6 कांदे, 6 कांदे आणि आलं लसूण त्यात मिक्स भाजून घ्यायचं. आणि आता ही पेस्ट करायची, म्हणजे आपलं कांदा खोबऱ्याचं जे मालवणी वाटण असतं ते रेडी होईल. सगळा खेळ ह्याच्यावर आहे. ओके, तर आताच आमच्या आईने या चुलीवरचं गरम पाणी उतरवलंय, कारण मटणात आपण गरम पाणी वापरणार आहोत, थंड पाणी वापरायचं नाही, जेवणाला चव नाहीत. आणि चुलीवर आपण यासाठी करतो कारण ही लाकडाची जी चव आहे चुलीवरची, ज्यांनी ऑथेंटिक खाल्ले नाही त्यांना माहिती असतं चुलीचं काय महत्त्व. तर आता हे टोप जरा तापलो आहे, काय त्याला घालू चहा फोडण्यासाठी आणि मग बाकीची प्रोसेस दाखवूया. चला ही तेल घालून घेऊया. तर आता तेलाचं मोजमाप सांगणार नाही, ज्यांनी त्याने आपापल्या हिशोबाने तेल घालू शकता. मटणात तेल जरा जास्त लागतं, मटणात जरा जास्त घालतात. आणि या धुतलेला मटण तरी पण एकदा आई परत धुवून घेतात. ह्यो घरचो कढीपत्तो तापा होया ना तेल जरा तापलं नाही ते. तर कांदा कढीपत्त्याची फोडणी, बारीक चिरलेला कांदा, 1 कांदा घालायचा, नाही टाकलं आणि हो कढीपत्तो. मग झालं कांदा. तरी किती वेळ तेलात कांदा भाजायला लागतो आई? थोडंसं लालसर होईपर्यंत घालायचं. लालसर होईपर्यंत. ओके. श्रावण आहे का तुझं? बघू. बोलले कौवा काटे म्हणजे नाही आहे रे. इथे डॉक्टरने नॉनव्हेज बंद करायला सांगितलंय आणि हिला श्रावण पण नाही पाळायचं. कमाल बाबा तुझी. हा, पप्पांचा आहे. अजून मोठा काम. हा हा. तर कांदा जरा ब्राउनिश लालसर होते ना, मग काय करूया, सुरेखा मसाले. हा, तर कांदो आता हे बघा लालसर होईल. आता यामध्ये आपण आपणाक तिखट वया तसं आपल्या घरचा मसाला मागवलेला, तुमका वय असलो तर आता दिवाळी नंतर तुम्ही मागू शकता.
तर आता आमच्या आजीच्या भाषेत सांगतोय फोडी इतक्यो परतवायचो की त्यांची काय हो गयो लायो 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 म्हणजे मटण आकसतं आणि त्या फोडी घट्ट होतात. तर त्यासाठी आपल्याला हे चांगलं तेलात फास्ट आगीवर परतवायचं असतं, मोडून घ्यायचं मसाल्यात चांगला तेलात मसाल्यात आणि हातात एक पकड कायम ठेवायची कारण तो कसं जड होत जाता फोड्यांमुळे. मका माहिती आज गटर या तुमची कोणती साधी झाली नसतात तोंडात पाणी येला असतात संध्याकाळीच टाकतलं व्हिडिओ तसं हो. मीठ ना टाकलंय घातलंय आणि पप्पा एका बाजूला आता घावणे करायला घेतात तो ते पण आपण दाखवूया. सगळ्यात आधी याची फोडणी झाली की आपण तिकडे शिफ्ट होऊया. आत्ताच मीठ घालायचं ना जेणेकरून पाणी सुटतं आणि फोडींना मीठ लागतं. आपण पाणी आतमध्ये घातलं नाही आता झाकण ठेवतोय झाकणार पाणी घालायचं. हां झाकणार पाणी घालायचं आहे थोडं झाकणार पाणी घालून घ्या म्हणजे वाफेने मटण शिजायला रेडी होईल. आता जाऊया पप्पांकडे तोपर्यंत ब्रेक घे. तर म्हणजे हे तेच पीठ आहे घावण्याचं जे आपण तुम्हाला देतो आणि यामध्ये पप्पांनी काय घातलंय पाणी आणि पीठ पाणी पीठ आणि मीठ जरासं चवीपुरतं आणि हे किती घट्ट ठेवायचं एवढंच. एवढं तुम्हाला घट्ट ठेवायचं अगदी पातळ पण नाही आणि अगदी जाड पण नाही. आणि हा पॅनचा तवा आहे हल्लीच घेतलाय बघूया आता यावर घावणे कसे होतात. व्यवस्थित घालायचं होल पडतात. एका पेल्याचा घालून एका पेल्याचं आणि घावना घालून झाल्यावर असं झाकण मारायचं आणि किती मिनिटं थांबायचं 2-3 मिनिटं 2-3 मिनिटं खूप झाली. ओके. हां तर आता आपण हे झाकण काढतोय आणि बघू शकता घावना रेडी झालंय. 2 मिनिटं परत थांबायचं वाफ जायसाठी ओके. म्हणजे सुकतो तो. हां 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 हे जे आहे ना ओला पण हे निघून जातं आणि याला पलटी मारायचं. पाहिजे तर पलटी मारायचा नसेल तर गरज नाही. वाव हां अशा पद्धतीने होतो हा घावना रेडी. तर आता झाकण काढलंय आपण एक 5 मिनिटांनी आणि पाणी बघा आतमध्ये किती सुटलंय. या झाकणावर हे असं पाणी ठेवलेलं पुढे आणि सुवास पण छान यायला लागला. हा तर आता आपल्याला बकऱ्याचं मटण शिजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण यामध्ये आता थोडं पाणी ऍड करून घेणार. नाही सुकू दे पाणी सुकवते सगळं त्याला मुरू दे पाणी सगळं. बरं आपण एका व्हायलावर शिफ्ट करतो म्हणजे इथे जी आग वेस्ट जाते ती ह्याला लागेल म्हणजे ह्याला वेळ गावतो शिजात. आणि आता बंग्याची व्यवस्था करूया. हात डेंजर आहे ही. बंग्यासाठी आपण फोडणीसाठी आता काय काय लागणार आहे ते बघायचं आहे. सोबतच इथे आईने हे हाडं कुकरात किती शिट्या लावल्या आई 5-6 शिट्या केल्या 5-6 शिट्या करून घेतल्या ना. आणि हेच पाणी वापरायचं हे पाणी फेकून नाही द्यायचं कारण सगळा अर्क त्याचा यात आहे. असली मजा यात आहे पायावाली जो फिलिंग आहे वो इसमें. आणि हे वाटणाची ग्रेव्ही आहे म्हणजे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते जास्त करून ह्याच जाणार थपथपीतमध्ये आणि थोडंसं रश्श्यात जाणार नावापुरता बाकी फक्त पालिका मजा आहे. तर पुन्हा एकदा कांदा कढीपत्ता आणि मसाला तेलात परतून घ्यायचं सेम प्रोसेस आहे आणि त्यानंतर मग फक्त हे जरा वेगळं आहे ते दाखवेन. हां का तर पुन्हा एकदा मसाला घातलाय मसाला तेलात परतून घेऊया ना आणि मसाला चांगला जरा भाजून घ्यायचा तेलात. आणि आता खरी मजा आत्ता आहे. आईने वाटण आताच घातलंय घाल. हो गया तुम्हाला पाया सूप रेडी पावा ना. तर आपल्याला हवा तेवढं आपण पाणी घालून त्याला वाढवू शकतो रश्श्याला बंग्याला. आणि आईने वाटण सुरुवातीलाच घातलंय. आता मीठ घालायचं आहे फक्त आणि थोडंसं वाटण अजून लागेल. घाल भाऊ. होय होय बस त्यात वाटण जास्त नाही घालायचं. बस बस ना चवीपुरता मीठ. आणि आता आईचं एक काम झालेलं आहे शेवटला आपल्याला दोन्ही ह्याच्यात कोथिंबीर आपण ऍड करू शकतो जेणेकरून मटणाची चव वाढते शेवटलाच म्हटलं. चला मटण घावणे उद्यापासून श्रावण. ओके तर कालना कढीलो आता यामध्ये ही कोथिंबीर शिवरताव
आणि मग आता कालन एक 5 मिनिटांनी आपण उतरूया आणि परत एका मेन आगीवरती. तर हे बघू शकता आता इथे मटण छान सुकलंय. आता याला आपण वाटण लावून शिजवून घ्यायचं. किती हवं तेवढं आपल्याला ग्रेव्ही करायची आहे त्यामुळे आपण वाटण यामध्ये जास्त घालणार आहोत. घालणं, पाणी घालायचं. घालन थोडं नको सुकच राहू दे. बस ना. लावण्यावर सुकच पाहिजे. काय दिसता बाकी. वा शिजू दे ना. वाटण शिजू. तर इथे मटणाचं थपथपीत रेडी आहे. हा बंगो परत गॅसवर म्हणजे चुलीवर इलो जरा. आणि आता कोथिंबीर घालतोय आपण ह्यामध्ये कापून. आणि घावणे आणि हे मटण ही रेसिपी आमच्या आई पप्पांनी कशी केली कमेंट करून नक्की सांगा. आता गटारी साजरी करू घ्यावा. ओके मंडळी, इथे जेवण रेडी आहे. आपलं लिंबाचं झाड आहे खाली, लिंब धरले त्याला. तर एक मस्त ताजं फ्रेश लिंबू काढून आणतो. आणि गावठी झाड असल्यामुळे हा इतका सुवास येतो ना लिंबाला. आणि चव तर असली भारी. बाबा हा बघताय, आता होता माझा लिंबू. वाडी बाबा लवकर, सण नाही होते आता. येवा जेव केव्हा आई बादले. तर मंडळी आईच्या हातचं हे मटण, पाया रस्सा आणि पप्पांच्या हातचे घावणे रेडी आहेत. पप्पा आमच्या हे बसलेत. पप्पा जेवू बोलवा. जेव्हा जेव सगळे. आई जेवायला बोलाव. जेवायला सगळ्यांनी. ओके, सगळ्यांनी जेवू केव्हा. आणि उद्यापासून श्रावण आहे. सो गतहारी अमावस्येच्या आणि उद्याच्या श्रावणाच्या इन ॲडव्हान्स सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता मला कंट्रोल होत नाही, आम्ही जेवतोय जरा. आता आमचे पप्पा इथे खाऊन सांगतील कसं झालं हे मटण. कसं झालं पप्पा? एक नंबर गटारी. एक नंबर गटारी. जेवा खाऊ घेवा. गटारी संपली आमची, जेवले आणि कामं केले. तर हे गवळी काकांचं घर आहे. रोशन माझा मित्र. काका तुमचं नाव कसं आणि तुमचा? वासुदेव. तुमचं लक्षात होतं. चला काका येतो. हा होय होय. आणि मोहन काका मोहन काका, फेमस. संजू काका. तर ही सगळी घरं गवळ्यांची घरं, गवळी आडनाव यांचं. याच्या पुढे परब, समोर परब. आणि लेफ्टला खाली गेलात तर मग परत आम्ही रासम, पाडावे, गुरव अशी सगळी घरं. आणि इथे ही नागेशची सासरवाड, हे त्यांचं घर. आणि त्यांच्या घराच्या पाठीमागून वाहतो हा वाड. काय भारी आहे ना. आणि त्यांच्या घराच्या समोर तुम्हाला निसर्ग दाखवतो. उन्हाळ्यात जेव्हा आपण नागेशचं लग्न बघत होतो तेव्हा असला उकाडा मारत होता. इथे समोर जेवणाचं काउंटर लावलेलं. आता तिथे त्यांनी भातशेती केली. ही सगळी नागेशच्या सासऱ्यांची जमीन आहे. आणि हा त्यांच्या घरासमोरचा नजारा हे बघा. हे सगळं घरासमोरच आहे. हाऊ लकी दे आर. वाव, जस्ट लाईक अ वाव. तर त्या अशा 3 व्हाळांचं पाणी मिक्स होऊन हे बघा, राईट साईडला एक आहे, मिडलला एक आहे आणि लेफ्टला एक आहे. असं 3 व्हाळांचं पाणी मिक्स होतं आणि ही नदी बनते. आणि ही नदी थेट इथून खाली जाते आणि आपल्या तलावाला भेटते. आणि तलावाचं पाणी सांडून त्या सांडीकडून रामगड म्हणजे गड नदीला जाते. म्हणजे किती मोठा प्रवास आहे या पाण्याचा. आणि पुढे मग ते पाणी खाडीमार्फत समुद्रात जाते. वा, एकदा तरी नक्की या आमचं हरकू गाव फिरायला. ओके मंडळी, तर असा होता आजचा संपूर्ण दिवस, ज्यामध्ये आपल्या आईने छान बकऱ्याच्या मटणाचा असा थपथपीतवाला व्हिडिओ, त्यानंतर पायाचा रस्सा म्हणजेच बंगो, आणि पप्पांच्या हातचे छान सुटसुटीत घावणे. या तिघांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आई पप्पांसाठी एक कमेंट आवर्जून करा. बाकी तुम्हाला आजूबाजूचं हे वातावरण कसं वाटलं यासाठीही कमेंट करा. सिक्रेट हिडन प्लेस आहे आमची, जी मी सांगणार नाही आता व्हिडिओ, पण जर तुम्हाला माहीत असेल कोणत्यातली लोक असेल त्यांना माहिती आहे.
कमेंट नका करू, आपण सिक्रेट ठेवूया. आणि एकंदरीत उद्यापासून श्रावण सुरू होतं आहे. आज गटारी अमावस्या म्हणजेच गटारी. सगळे गटारी म्हणतात, मी पण गटारी म्हणतो, काही जण गटारी म्हणतात. त्याचं पण काहीतरी प्रयोजन नियोजन आहे त्या शब्दामागे. तर ते कोणाला माहीत असेल तर कमेंट करा. उद्यापासून मी पहिल्यांदा श्रावण पाळणार आहे इतक्या वर्षात. सो मला ऑल द बेस्ट. जे नवीन तुम्ही पाळताय तुम्हाला पण ऑल द बेस्ट. जे जुने पाळतायत त्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया नवीन भागात. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. माझ्यासारखं काळ्या कलरचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि टाटा बाय बाय, टेक केअर.